आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। बहुजन समाज पार्टी प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूरचा या प्रभागामधील सर्व फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंच्या या मानवतावादी विचारांमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते स्वतःचे पैसे, स्वतःचं पेट्रोल, स्वतःच्या गाड्या घेऊन आज हजारोच्या संख्येने या रॅलीमध्ये माझ्याबरोबर सहभागी झालेले आहेत। आमच्या सोबत माझे सोहेल बागवान, माझ्या नीलम ताई आणि आमच्या उषा पायटे, आम्ही 4 उमेदवार। आम्ही ही निवडणूक आता आम्ही चौघांची नाही, ही 80,000 मतदारांची निवडणूक आहे। आम्ही साधे समाजाचे छोटे छोटे टेम्पो घेऊन 2-2 चाकी गाड्या घेऊन समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना विश्वास वाटतोय की 15 तारखेला हत्ती चिन्ह आणि कॅमेरा हा निवडून येणार आहे। आम्ही तर साधी माणसं आहे, गोरगरिबांची माणसं आहे, पण स्वाभिमानाने फुले शाहू आंबेडकरांचा, बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहे। या धनदांडग्यांना, या पवार पाटलांना, या मोदी आणि देवेंद्रला या वेळेस या प्रभाग क्रमांक 2 मधून निळा झेंडा आणि हत्ती निवडून येणार आहे, एवढं या ठिकाणी आव्हान करतो। आणि येणाऱ्या 15 तारखेला हत्ती आणि कॅमेऱ्याच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपण जी समाजाने निवडणूक घेतलेली आहे, समाजाने जी हातात निवडणूक घेतलेली आहे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा, एवढंच आव्हान करतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, जय वाल्मिकी, जय भीम, खुदा हाफिज। प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे पहिला आपण निवडून आलो त्या प्रभागामध्ये काय आपण पहिला काम करणार आहे? मला या प्रभागामध्ये मला माझ्या लहान मुलांचं, माझ्या तरुणांचं, कॉलेजच्या युवतींचं शैक्षणिक शिक्षणाचा दर्जा त्यांचा उचवायचा आहे। जो झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे त्या जागेवर बिल्डरांना नाही, झोपडपट्टी धारकाच्या हिताचं मला काम करायचंय। जो म्हाडाचा पुनर्वसनाचा, पुनर्विकासाचा प्रश्न आहे, गाळे धारकांना विश्वासात घेऊन त्यांना जसं वाटेल तसे बिल्डरांच्या हिताचा नाही, गाळे धारकांच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे। मला या भागामध्ये मुस्लिम दफनभूमी करायची, मला इथं ख्रिश्चन दफनभूमी करायची, मला MPSC UPSC सेंटर काढायचंय आणि माझं स्वप्न आहे, आमच्या चौघांचं स्वप्न आहे, अरे इथं अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त मोफत सगळ्या लोकांना, सगळ्या नागरिकांना मोफत हॉस्पिटलची सेवा मला द्यायची। डिपॉझिट भरायचं नाही, महानगरपालिकेचा असं हॉस्पिटल करेल। रुबी हॉल, जहांगीर, सह्याद्री यांना तोड देणारं हॉस्पिटल मला माझ्या माता भगिनींसाठी, माझ्या आयांसाठी, माझ्या बापांसाठी करायचंय, एवढं तुम्हाला या ठिकाणी विनंती सांगतो। माझा 13 कलमी वचनी कार्यक्रम आहे, तो पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करेल। पण मुलांचं शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी मी सुदीप गायकवाड जीवाचं रान करणार आहे, मान कापली तरी वाकणार नाही, लढत राहणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण चॅनेलचे आपले धन्यवाद देतो। अरे आमच्या सारख्या लोकांना कुणी दाखवत नाहीये, पण तुमच्या सारखे चॅनल आम्हाला दखल घेतात। तुमचं मनपूर्वक अभिनंदन। या मनवादी चॅनलला 15 तारखेला 16 तारखेला कळेल की निळा झेंडा बाबासाहेबांच्या विचारांचा माणूस निवडून येऊ शकतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।